नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्व मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील लेक्चरला सुरुवात करणार आहोत. याचं नाव अपूर्णांकांचा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व काही. नाव टाका मग मित्रांनो पटकन. काय नाव टाकायचं आहे? अपूर्णांकांचा अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. म्हणजेच मित्रांनो आपण आतापर्यंत स्टेप बाय स्टेप शिकत आलेलो आहे. म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सर्व आपण शिकलेलो आहे. अपूर्णांकांचं कशा प्रकारे त्याचं उत्तर काढलं जातं. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत की सर्व जर मिक्स असलं, म्हणजे गुणाकार पण असलं, उदाहरणामध्ये भागाकार पण असलं, बेरीज पण असली, वजाबाकी पण असलं, तर कशा प्रकारे सोडवलं जातं. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे दिवसभर, ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांच्याकडे हे सर्व उदाहरण तुम्हाला नोट्स मध्ये मिळून जातील. ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी प्रॅक्टिस केलीच असेल. प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर, 4 ऑप्शन सुद्धा आहे. त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. ज्यांचा अभ्यास झाला नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवून दाखवतो. प्रश्न पहिला आहे, नीट समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. प्रश्नाची मांडणी करू आपण. प्रश्नाची मांडणी अशी आहे मित्रांनो की 9/2 गुणिला 13/3 वजा 25/3 भागीला 17/3. दिसलं तुम्हाला? 9/3, 13/3, 25/3 आणि भागीला 17/3. ठीक आहे. इथं 2 आहे. ओके. आता या प्रकारचं थोडंसं कन्फ्युजन वाटतंय. उदाहरण खूप मोठं आहे, म्हणजे थोडंसं कठीण वाटेल तुम्हाला, पण काही क्षणात तुम्ही कशा प्रकारे सोडवू शकता. नीट समजून घ्यायचंय. नीट समजून घ्या अगोदर. ठीक आहे. तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. जर भागाकार असेल तर त्याला व्यस्त करून त्याचं गुणाकारामध्ये रूपांतर करायचं. मग अगोदर आपण ही स्टेप मांडून घेऊ खाली. कशी मांडायची? 25/3 भागाकाराचं चिन्ह आहे, ते गुणाकारमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे इथं आपण गुणाकार मांडूयात. समजून घ्या. ओके. मागील लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे, म्हणून ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी मागील लेक्चर बघून घ्यायचं. ओके. हे 17 आहे, याला आता व्यस्त करायचं. कसं? 17 खाली जाणार, 3 वरती येणार. म्हणजेच कसं? हे 3 वरती आणि 17 खाली. ओके. इथपर्यंत कळालं कशा प्रकारे केलं आणि का व्यस्त केलं? कारण आपण इथं भागाकाराच्या ठिकाणी आपण गुणाकारामध्ये रूपांतर केलंय त्याचं. इथपर्यंत कळालं? भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारामध्ये रूपांतर केलं, म्हणूनच आपण ही पुढील संख्या व्यस्त केलेली आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. वजाचं चिन्ह जसं तसं मांडणी करून घ्यायची. आता हे इथं बदल करायची काही गरज नाही, कारण ऑलरेडी गुणाकाराचं चिन्ह आहे. आपण मांडणी करून घेऊ परत जशी तशी. 9/2 गुणिला 13/3 ही आपली प्रॉपर मांडणी झालेली आहे, जिथं आपण भाग देऊ शकतो. आता मी इथल्या इथं सुद्धा भाग देऊ शकतो, पण काही नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना समजण्यासाठी थोडा वेळ लागेल, म्हणून मी पुन्हा एकदा हीच मांडणी खाली करतो. ओके. नीट समजून घ्यायचं. ही मांडणी जशी तशी खाली कसं येईल? 9/2 गुणिला 13/3 वजा 25/3 गुणिला 3/17. हे जसे तशी मांडणी आपण खाली केलेली आहे. आता इथं भाग द्यायचा पटापट. भाग कशा प्रकारे देऊ शकतो त्यासाठी तुमचे थोडे तरी पाठ पाहिजे मित्रांनो. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं. भाग द्यायचा पटकन. कशा प्रकारे भाग देऊ शकता तुम्ही? बघा, 3×3, 3×9. इथपर्यंत कळलं? 3×3, 3×9. ओके. आता पुढील संख्येला भाग द्यायचा. 3×3, 3×3 म्हणजे हे 3 कट झालं आपलं. इथपर्यंत एवढं संपलेलं आहे. उरलं काय मित्रांनो? आता हे वेगवेगळं बरं का, म्हणजे इथल्या संख्येला एवढंच भाग देऊ शकतो. वजा चिन्ह असल्यामुळे इकडचा भाग वेगळा आणि इकडचा भाग वेगळा आहे. त्याला आपल्याला एकत्र करायचं, पण त्याच्यासाठी स्टेप आहे. नीट समजून घ्यायचं. ओके. इकडचं काय उरलं आता? 3 गुणिला 13. 3 गुणिला 13 भागीला 2 गुणिला 1 म्हणजेच काय? फक्त 2 येईल. वजा हे 25 आणि हे आता 3 कट झालेलं आहे, म्हणून फक्त इथं काय येईल? 25/17. ठीक आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला? हे जसे तसे मांडणी आली, 25 जसे तसे खाली आले आणि हे 17 जसे तसे इकडे आले. इथं 3×3, 3×3 1 असल्यामुळे त्याला गुणाकारामध्ये घ्यायचं नाही, कारण 17 गुणिला 1 केलं तर 17च उत्तर येईल आणि 25 गुणिला 1 केलं तर 25च उत्तर येईल त्याचं. ओके. इथपर्यंत कळालं? त्यानंतर हे तुम्हाला इथलं सांगितलेलं आहे. आता इथं वजाबाकी आलेली आहे. ठीक आहे. वजाबाकी आल्यामुळे आता जे छेदस्थानी संख्या आहे, छेदस्थानी संख्या त्यांचं काय करायचं? लसावी काढायचं मित्रांनो. लसावी.
लसावी कशा प्रकारे काढली जाते तुम्हाला सगळे शिकवलेलं आहे. परत तुम्हाला मांडणी करून दाखवतो लसावी कशा प्रकारे काढली जाते. 2 आणि 17 मांडणी करून घ्यायची. 2 आणि 17 यांना कोणत्या संख्येने भाग जातो? कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 2 पण येतो आणि 17 पण येतो? अशी कोणतीच संख्या नाहीये ज्या संख्येमध्ये 2 पण येईल आणि 17 पण येईल, कारण समसंख्या आणि विषम संख्या. इथपर्यंत कळालं मित्रांनो. म्हणून काय करायचं, बे एक बे आणि 17 जसे तसे, परत 17 एक 17, हे 17 जसे तसे. ओके. मग 2 गुणिला 17 म्हणजेच काय येईल 34. म्हणजेच काय मित्रांनो, 2 आणि 17, 17 आणि 2 चा लसावी काय येईल 34 येईल. मग इकडे 34 लिहून घ्यायचे. 34 लिहिले, कळालं? नाही तर अजून एक स्टेप वाढवतो, तुम्हाला नीट समजून जाईल. हे पुढील स्टेप मध्ये आपण करू. 17 आले ना, 34 यांचा लसावी आला ना, तर लक्षात घ्या हे जसं तसं परत आपण खाली मांडणी करून घेऊ. 13 एक 13, 13 2 26, 33 39. या दोघांचा गुणाकार केला आपण, किती 39, म्हणजेच 39 भागीला हे 2 वजा 25 भागीला 17. पहिलं उदाहरण आहे, नीट समजून घ्यायचं. भरपूर वेळेस हे उदाहरण सोडवलं जात नाही विद्यार्थ्यांकडून. पहिलं उदाहरण नीट समजून घ्या. ठीक आहे. ही मांडणी आली आपली जसे तसे खाली. लसावी काय आलेला आहे 34. आता मला सांगा मित्रांनो, 2 ला कितीने गुणल्यानंतर 34 येईल? 2 ला कितीने गुणल्यानंतर 34 येईल? तर 2 ला 17 ने गुणल्यानंतर 34 संख्या येईल. ओके. इथं काय येणार आपण 17. ठीक आहे. 2 ला 17 ने गुणल्यानंतर 34 येईल. त्याचप्रमाणे वरती सुद्धा त्याच संख्येने गुणायचं, म्हणजे 17 ने येईल. खालच्या संख्येला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येला वरच्या संख्येने गुणायचं, म्हणजे अंशला आणि छेद दोघं एकाच संख्येने गुणल्या पाहिजे. इथपर्यंत कळालं. त्यानंतर 34 येण्याकरिता 17 ला कितीने गुणावं लागेल? 17 ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. बे दुने आपल्या 17 दुने 34. मग इथे 2. कळालं? त्याचबरोबर 2 ने खाली गुणलं, परत वरती सुद्धा 2 ने गुणायचं. इथपर्यंत कळालं. ही स्टेप तुम्हाला सोपी स्टेप आहे, पण कधी तुम्ही समजून घेणार तेव्हा. पहिलं उदाहरण आहे, नीट समजून घ्यायचं, नंतर आपण पटापट सोडवणार आहोत पुढील उदाहरणे, म्हणून नीट समजून घ्यायचं. इथपर्यंत कळालंय तुम्हाला. आणि ज्यांना कळत नसेल, जे म्हणतील सर पुन्हा सांगा, तर पुन्हा सांगलं जाणार नाही. लेक्चर झाल्यानंतर हे लेक्चर फक्त 5 सेकंदामध्ये युट्यूबला अवेलेबल होऊन जातं. काही सेकंदात, आपलं इंटरनेट कनेक्शन बेस्ट आहे. 5 सेकंदामध्ये मग तुम्ही लेक्चर परत बघू शकता. लिहून घ्यायचं ते नीट. ओके. इथपर्यंत कळालं तुम्हाला. त्यानंतर खाली स्टेप आता पुन्हा एकदा वाढवू आपण. काय येणार? याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा आणि याचा गुणाकार करायचा. ओके. 17 ने जर 9 ला गुणले तर किती येणार? 153. किती येणार मित्रांनो? 153. तर मग 3 जसं तसं लिहून घ्यायचं. इथे हातच्याला किती गेले मित्रांनो? 15. ओके. 15 गेले हातच्याला. परत 17 त्रिक 17 का 17, 17 2 34, 17 त्रिक 51. ठीक आहे. हे 51 इथे लिहून घेऊ आपण. 51. यांची बेरीज करायची, किती येणार? हे 3 जसे तसे लिहिले. 5 आणि 1, 5 आणि 1 झाले मित्रांनो 6, आणि 5 आणि 1 परत 6, म्हणजे काय 663 हे आलेलं आहे वरचा गुणाकार. त्यानंतर परत खालचा गुणाकार काय मित्रांनो? 17 दुने 34. इथं 34 समांतर लिहून घ्यायचं, कारण लसावी काढलाय त्याचा. इथं वजा चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह मांडून घ्यायचं मित्रांनो. परत 17 दुने 34, हे 34 आलेले खाली. परत 25 दुने वरची संख्या 2 ने गुणावं लागेल ना आपल्याला 25 ची. 25 दुने किती येतात मित्रांनो? 50. आणि 17 आपलं हे 34 खाली जसे तसे येईल. ठीक आहे. आता याची वजाबाकी करा पटकन मित्रांनो. काय उत्तर येतं पटापट कमेंट बॉक्स मध्ये बघा. लाईव्ह चॅट मध्ये. आणि व्हेरी गुड. बघा काय विद्यार्थ्यांनी किती पटापट उत्तर दिले, पण सुद्धा काय दिले मित्रांनो? किती सोपं इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. इथं तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर निघलं पाहिजे. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिले त्या सर्वांनी. सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. का उत्तर आलं? कारण तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला. बघा 663 वजा 50 करा भागीला 34. खूप छान उत्तर दिले. व्हेरी गुड मित्रांनो. तेच याचं योग्य उत्तर आहे. तेच कोणतं? तुम्हाला इथं मांडणी करून देऊ का इथं सोडवू? ठीक आहे. आपण इथं मांडणी करू, परत इथं सोडवून देतो अगोदर. करून घ्या मित्रांनो. 50 ज्या काही विद्यार्थ्यांना समजत नसेल त्यांनी नीट बघा. हे 663 वजा 50 करायचे इकडे. वजा 50, सॉरी, वजा 50 करायचे. किती येणार मित्रांनो?
शून्यातून 3, 3तून 0 गेल्यानंतर 3च उरता, ठीक आहे, 3. 6तून 5 गेल्यानंतर 1 उरेल, ओके. आणि हे 6 जसेचे तसे, म्हणजेच काय आलं मित्रांनो 613. इथपर्यंत कळालं. काही नवीन विद्यार्थी म्हणून तुम्हाला एवढं स्टेप बाय स्टेप सांगतोय, कोणी सांगणार नाही इतकं बारीकून बारीक माहिती, ठीक आहे. हे 613 आले, 613 आपण इथे लिहिले, भागीला हे 34 जसे तसे मांडू शकता तुम्ही. याचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी, 613 भागीला 34. कळायला तुम्हाला एवढी स्टेप बाय स्टेप मांडणी करावीच लागेल. कधी तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकताय म्हणून. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर एवढा टाइम नसतो पोलीस भरतीला, आम्हाला एवढा वेळ मिळेल का, आम्ही जर एवढा वेळ केला तर एकाच उदाहरणामध्ये इतका वेळ चालला जाईल. मित्रांनो तुम्ही हे उदाहरण काही क्षणात सोडवू शकता. कशा प्रकारे? आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचंय, तुम्हाला युट्यूब आणि इंस्टाग्राम मध्ये काही शॉर्टकट पद्धत सांगतील, पण ते शॉर्टकट पद्धत प्रत्येकच उदाहरणाला कामात पडत नाही. म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सुद्धा माहित पाहिजे. आणि जसे जसे तुमची प्रॅक्टिस वाढेल, नोट्स मध्ये असे कित्येक उदाहरण दिले तुम्हाला प्रॅक्टिस करीत ना करिता, जसे जसे प्रॅक्टिस वाढेल तशा प्रकारे कसं सोडू शकता. बघा मित्रांनो, हे जसे तशी स्टेप तुमच्या समोर असणार. समजून घ्या, मांडणी करून देतो परत एकदा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. ही जशी तशी स्टेप असणार आपल्याकडे. काय असणार? 9/2 गुणिला 13/3 वजा 25/3 भागीला 17/3 असं तुमच्या समोर लिहिलेलं असेल सगळं. तिथं आता तुम्हाला खाली पटापट सोडवायचं मित्रांनो. काय करणार तुम्ही? हे जसं तसं पटकन लिहून घेणार. समजा 2 गुणिला 13/3 वजा 25/3 गुणिला 17/3. हे 3 वरती 17 येणार ना, व्यस्त करायचं, गुणाकार केला ना आपलं 3/17. हे कट केला आपण. इथं 3 त्रिक 9 इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. म्हणजे काय मित्रांनो, इथल्या इथंच तुम्ही करणार 13 39 येणार इथे, ठीक आहे. 39 भागीला इथल्या इथं तुम्ही गुणाकार करणार आणि वजाबाकी करणार. 25 दुने 50 इथं पोहोचले. आणि यांचा लसवी आपण इथल्या इथंच काढणार ना, हे 17 दुने 34. बरोबर, इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. आणि आता 2 ला गुणाकार करायचा आहे, मांडणी आपण इथल्या इथंच करणार आहे. इथल्या इथंच तुम्हाला कळणार की 25 दुने 50 करायचं म्हणजे खाली पण 34 येणार. आणि 2 ला जेव्हा गुणाकार करायचा तेव्हा 17 येईल, म्हणून वरती आपण 17चा गुणाकार करणार आणि इथूनच मांडणी करून आपण डायरेक्ट इथं येणार. मित्रांनो कसं येणार? याला गुणिला 17 असणार. तर पाडेपाठ म्हणजे या सर्व गोष्टींसाठी तुमचे पाडेपाठ असणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की बेरीज वजाबाकी गुणाकार संख्या प्रकरण आपण जेव्हा शिकलो तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे कमीत कमी 30 पर्यंत पाडे तरी पाठ पाहिजे, वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे, ठीक आहे. तुम्ही इथून 17चा पाडा पटकन करू शकता. 17 नम 153 3 लिहिणार, चलेला 15. आणि पुढची स्टेप तुम्हाला माहितीच आहे, पटकन तुम्ही उत्तर घेणार 663 वजा 50 करणार. आणि काय होणार उत्तर? 663 आहे ते. 663 पटकन इथं भागाकार केला, वजाबाकी केली. 663 मधून 50 गेल्यानंतर उत्तर 613 बाकीला तुम्ही लिहिणार 34. फिनिश. उदाहरण मोठं आहे म्हणून तुम्हाला वेळ तर लागणारच आहे, पण एवढा वेळ लागणार नाही. एवढा वेळ का सांगितला जातो तुम्हाला? कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलंय. कळालं ना तुम्हाला? हे उदाहरणं असतात काही ते वेळ खाऊ असतात, काही काही उदाहरणं असतात जे शॉर्टकट मध्ये पण सोडवले जातात. काही काही विद्यार्थ्यांना आता हे कळालं नसेल की सर किती पटापट सोडवलं, पण का सोडवलं? कारण मी हे अभ्यास केलेला आहे ना. जसंच तुम्ही याची प्रॅक्टिस करणार, तुम्ही याची प्रॅक्टिस केली, हे तुमच्या समोर असणार, तुम्ही फक्त ही मांडणी करणार. मी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून हे परत जसं तसं मांडणी केली. तुम्हाला इथं मांडणी करायची गरज असणार का पोलीस भरतीला? तुम्ही इथल्या इथं भाग देऊ शकता, पटापट भाग देणार आणि इथून हे उतरवणार, गुणाकार करणार, इथं पोहोचणार, वजाबाकी केले 34. कधी होणार मित्रांनो? जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकणार, दररोजची प्रॅक्टिस करणार. पहिलं उदाहरण होतं, नीट समजलं असेल, नसेल समजलं तर लेक्चर संपल्यानंतर पुन्हा लेक्चर परत बघून घ्यायचं, काही सेकंदात युट्यूबवर अवेलेबल होऊन जाईल, ठीक आहे. आणि व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर सुद्धा तुम्ही दिले. अजून उदाहरण सोडवणंच चालू होतं तरीही सुद्धा तुम्ही उत्तर दिले. व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी. त्या सर्वांचं योग्य उत्तर यांनी ऑप्शन क्रमांक सी उत्तर दिलं. सर्वांनी योग्य उत्तर दिलं, सर्वांसाठी व्हेरी गुड. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे जो अतिशय महत्वाचा आहे. उदाहरण मोठे आहे. आता आपण ऍडव्हान्स लेवलला सुद्धा पोहोचतोय. बेसिक उदाहरणांची किती पटापट उत्तर दिले, तसेच ऍडव्हान्स लेवलच्या प्रश्नांचे सुद्धा पटापट उत्तरे द्या. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे जो विद्यार्थ्यांचे वारंवार मार्क खातो. चला तर मग वेळ न घालवता बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. नीट समजून घ्या प्रश्न काय आहे, ऑप्शन काय आहे, पटापट लिहून घ्या तुमच्या रजिस्टर मध्ये आणि त्याचं योग्य उत्तर सोडवण्याचा पटापट प्रयत्न करा.
ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये त्याचे योग्य उत्तर द्या. ज्यांना कळत नसेल, ज्यांना समजून घ्यायचं की स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे याचं उत्तर निघतं आणि कशा प्रकारे सोडवलं जातं, त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो. ठीक आहे, प्रश्नाची मांडणी करून घेऊया. प्रश्न थोडासा ऍडव्हान्स लेवलचा म्हणून नीट समजा. प्रश्नाची मांडणी करू आपण. ठीक आहे, मांडणी करा. 2/3 अधिक, मागच्या टायमाला वजाबाकी होती, आता अधिक आहे. परत 3/7 भागीला 18/35, 18/35 आणि वजा 7/18. ठीक आहे, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न इथे सुद्धा मांडणी केलेली आहे. ज्यांच्याकडे मागचं उदाहरण सोडवण्याची क्षमता होती, ज्यांनी नीट समजून घेतलंय, ज्यांनी लिहून घेतलंय, त्यानुसार पटापट सोडवा. तुमच्याकडे प्रश्न सुद्धा आहे, 4 ऑप्शन सुद्धा आहे, 4 पैकी 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. ज्यांना कळत असेल त्यांनी पटापट सोडवा, ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप उदाहरण सोडून दाखवतो. थोडे कठीण लेवलचे प्रश्न आहे, ऍडव्हान्स लेवलला पोहोचलोय आणि याच्यानंतर अजून सुद्धा कठीण लेवलचे प्रश्न येणार आहे, म्हणून नीट समजून घ्यायचं प्रत्येकाने. ठीक आहे, बघूयात कशा प्रकारे सोडवतात. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं की जेव्हा भागाकाराचं चिन्ह असेल तेव्हा व्यस्त संख्या करायची. ठीक आहे, मांडणी करून घेऊया आता आपण. 2/3 अधिक 3/7. हे जसे तसे मांडणी खाली येणार, पण भागाकाराचे चिन्ह असेल तिथं आपल्याला गुणाकारामध्ये रूपांतर करावं लागेल, म्हणून आपण इथं गुणाकार करणार. गुणाकार केल्यामुळे व्यस्त होणार संख्या, म्हणजे खालची संख्या वरती, वरची संख्या खाली. ठीक आहे, मग 18 खाली येणार, म्हणून काय येणार आपण इथं 18 भागीला हे 35 वरती जाणार, म्हणजे 35. परत वजा चिन्ह, हे जसे तसे खाली येणार कारण बेरजेचं चिन्ह आहे, म्हणून 7/18. ही आपली मांडणी प्रॉपर झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण आता स्टेप बाय स्टेप खाली उतरूया. इथं सुद्धा भाग देईल, इथं सुद्धा भाग देऊ शकतो. मी फक्त 2 स्टेप मध्ये उत्तर काढून देऊ शकतो, पण आपले काही नवीन विद्यार्थी आहेत, आपल्याला एकट्याला पुढे जायचंय का, आपल्याला तुम्हाला सर्वांना पुढे घेऊन जायचं मित्रांनो. आणि तुम्ही सुद्धा 2 स्टेप मध्ये उत्तर सोडवू शकता, पण कधी जेव्हा तुमची रिव्हिजन वाढेल, म्हणून रिव्हिजन करा. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवतोय, जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं काही क्षणात तुम्ही उत्तर सोडवू शकता. इथपर्यंत कळालं, परत ती स्टेप खाली मांडतो म्हणजे तुम्हाला नीट कळेल. भाग दिल्यानंतर परत मांडून घेऊया आपण मित्रांनो. 2/3 गुणिला 3/7, सॉरी इथं बेरीज आहे, अधिक इथं गुणाकार, गुणिला 35/18 वजा 7/18. इथपर्यंत कळालं मित्रांनो. आता काही क्षणात तुम्ही कशा प्रकारे सोडवू शकता बघा. 7ने भाग द्यायचा, 7 7, 7 35. इथपर्यंत कळालं. परत 3 3, 3 18. कळालं मित्रांनो. इथं 1 आला, 1 आला म्हणजे ते मांडणी करायची गरज नाही. वरती काय उरले 5, खाली काय उरले मित्रांनो 6. परत मांडणी करून घेऊयात आपण खाली. नीट समजून घ्यायचं, समजल्याशिवाय तुम्ही उत्तर सोडवू शकत नाही, म्हणून नीट समजून घ्यायचं. ही मांडणी इथं कळालेली आहे. तुम्हाला जर इथं सोडवलं असतं, तुम्हाला कळालं नसतं कुठं कसा भाग दिलाय, म्हणून परत खाली मांडणी केली म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही बघू शकता की वरतून खालच्या प्रकारे कसं भागाकार द्यायचं. परत ही मांडणी करून घेऊ आपण. 2/3 अधिक 1 मांडायची गरज नाहीये, म्हणून 5/6 लिहून घेऊ आपण डायरेक्ट. 5/6. परत वजाबाकी 7/18, 7/18. इथपर्यंत कळालं. बस मग इथं पोहोचलात म्हणजे तुम्हाला आता काय यांचा लसावी काढायचा आहे. लसावी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा प्रकारे काढायचा. ओके, कळालं. इथं लसावी काढून घेऊयात आपण. काय मित्रांनो याचा लसावी काय येईल? 3, 6 आणि 18. सांगा मित्रांनो कोणती अशी संख्या आहे ज्या संख्येमध्ये 3 सुद्धा येणार, 6 सुद्धा येणार आणि 18 सुद्धा येणार. पटकन भाग द्या. ज्यांना लसावी मसावी काढता येत नसेल त्याने मागील लेक्चर बघा. बेसिक ते ऍडव्हान्स लेखी उदाहरणासहित बेसिक प्रश्न ते ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सर्व काही शिकवले. सर्व काही, कोणतंच तुमचं एक सुद्धा उदाहरण सोडलेलं नाही, सर्व सोडवलेले आहे त्यामध्ये. ठीक आहे, बघा कसा लसावी मसावी काढतात. 3 1 3, 3 ने भाग जाईल. 3 1 3, 3 2 6, 3 6 18. ठीक आहे, भाग गेला. परत 2 ने भाग जाईल, 2 ने भाग द्या. 2 1 2, 2 6. ठीक आहे, परत 3 ने भाग जाईल. 3 1 3. मग मित्रांनो 3 2 6 म्हणजेच काय 3 2 आणि 3 यांचा गुणाकार करा. 3 2 6, 6 3 18. ओके, यांचा लसावी काय आला मित्रांनो 18. कळालं इथपर्यंत? लसावी 18 आलेला आहे. मग आता ह्या सर्व संख्यांना खालच्या 18 ने गुणाकार करायचा, म्हणजे कोणत्या संख्येने 18 आला पाहिजे तिथं. ठीक आहे, आपण इथं मांडणी करू परत.
हे 2/3 अधिक 5/6 वजा 7/18 इथपर्यंत कळालं तुम्हाला? मांडणी जशी तशी आली आहे. आता 3 ने किती वेळेस गुणले पाहिजे, कोणत्या संख्येला गुणले पाहिजे म्हणजे 18 येईल? व्हेरी गुड मित्रांनो. 3 ला जर 6 ने गुणले म्हणजे 6×18. मग इथं काय मित्रांनो, इथं गुणाकारामध्ये 6 त्याच संख्येने वरती 6. कळालं? नीट समजून घ्यायचं, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवता येईल, एवढं काही कठीण नाही येते. ठीक आहे. आता 6 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 18 उत्तर येईल? तर 6×18 म्हणजे 6 ला 3 वेळेस गुणलं तर 18 उत्तर येईल. म्हणून मित्रांनो परत 3 त्या संख्येने वरती गुणायचं. इथपर्यंत कळालं तुम्हाला? त्यानंतर 18 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 18 उत्तर येईल? तर 18 ला 1 ने गुणल्यानंतर म्हणजे 18 × 18 परत तसंच वरती 18×6 1 ने गुणलं त्या संख्येने वरती गुणाकार करायचा. इथपर्यंत कळालं? काही क्षणात तुमचे आता उत्तर निघू शकता. कशा प्रकारे म्हणजे भागाकार केला, यांचा लसावी काय आलेला आहे? लसावी 18 ला 18 जसे जसे लिहिले आपण. आता 6 दुने यांचा गुणाकार करायचा. 6 दुने 12 12 अधिक बेरीजचं चिन्ह परत 5×3 15 इथं वजाबाकी चिन्ह आहे, इथं वजाबाकी केली परत 7×1 7. कळालं मित्रांनो? इथपर्यंत कळालं तुम्हाला? कशा प्रकारे केलं? 6 दुने यांचा गुणाकार केला 6 दुने 12. ठीक आहे. यांचा गुणाकार केला 5×3 कळालं ना 15 7×1 7 आणि 18 कुठून आले? तर 18 हा लसावी आहे म्हणजे त्याचं 18×1 18 6×3 18 3 दुने 3 × 18 म्हणजे हा 18 ला. इथपर्यंत आलं. बस मग इथं आलं म्हणजे तुम्हाला आता याची वजाबाकी करायची आहे. करा. 12+15 करा किंवा 7तून हे गेल्यानंतर काय येईल? 7तून 15 केल्यानंतर काय येतील? किंवा तुम्ही 7तून 12 कापू शकता. काही करा पण याचं उत्तर काय आहे? प्रश्न पूर्ण व्हायचा ऑप्शन बघा, त्याच्यातील याचं उत्तर जे आहे ते तुम्ही स्वतः देणार आहे, मी याला सोडून दाखवणार नाही. पटकन घ्या. व्हेरी गुड. खूप छान आहे. वा, मी सोडवण्याच्या अगोदरच कित्येक विद्यार्थ्यांनी उत्तर देऊन दिले. खरंच मित्रांनो, खरंच खूप व्हेरी गुड. हे कठीण लेवलचे प्रश्न आहे. कठीण म्हणजे ऍडव्हान्स लेवल आपण आता धीरे धीरे चालू आहे, तरी मध्यम लेवल आहे. एवढी सुद्धा ऍडव्हान्स लेवल नाहीये, तरी तुम्ही योग्य उत्तर दिले मित्रांनो. खरंच खूप व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही. प्रश्न कसा आहे, किती मोठा आहे? लसावी काढा मसावी काढा म्हणून तुम्हाला अगोदर लसावी मसावी शिकवलं. कळालं ना? अशी स्टेप बाय स्टेप आपल्या नोट्स मध्ये मांडणी आहे की हे उदाहरण एकावर दुसरे डिपेंड असतात, दुसऱ्यावर तिसरा धडा डिपेंड असतात, तिसऱ्यावर चौथा प्रकरण डिपेंड असतं. म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप मांडणी आहे. पुस्तकीय भाषा नाही, नैसर्गिक भाषा आहे. ठीक आहे. याचा गुणाकार केला किंवा वजाबाकी केली काय उत्तर आहे मित्रांनो? 12तून 7 गेले 5 उरले. ठीक आहे. 5 आणि 15 20. 15 आणि 5 किती होता मित्रांनो? 15 आणि 5 20 होता. इथे 20 लिहिले आपण, भागीला 18 लिहिलं. ठीक आहे. 20/18 लिहिले. तुम्ही 20 उत्तर काय आलं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी उत्तर आलं याचं 20/18. ठीक आहे. ऑप्शन मध्ये 20/18 सुद्धा असू शकतं किंवा ऑप्शन मध्ये आता यांना भागाकार देऊ शकता. म्हणजे कसं? 20/18 तुम्ही याला भाग देऊ शकता. बेनम 18 आणि भेद आहे 20. असं सुद्धा उत्तर असू शकतं. हे असो किंवा हे असो, एकच उत्तर असणार. कळायला तुम्हाला मित्रांनो? हे असो किंवा हे असो, काही असो, एकच उत्तर असणार. म्हणून तुम्हाला दोघं सुद्धा माहित पाहिजे की कशा प्रकारे याचं उत्तर काढू शकता. भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ नसतो पोलीस भरतीला. तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं की काही क्षणात तुम्ही सोडवू शकता, पण कधी? जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल. प्रॅक्टिस महत्वाची आहे. म्हणूनच मित्रांनो लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर आपण 100 मार्कांचा पेपर सुद्धा घेतो. प्रत्येक टॉपिकवर घेतो. त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भूमिती सर्व काही डिपेंड असतं. लेक्चर झाल्यानंतर 100 मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येईल. सर्वांनी पेपर सोडवायचा आहे. आणि तुम्ही म्हणणार सर एवढा वेळ नसतो. लक्षात घ्या मित्रांनो, ही मांडणी तुमच्या समोर असते. ही मांडणी तुम्हाला करायची आहे फक्त. आणि तुम्ही हे स्टेप न वाढवता तुम्ही इथल्या इथं भाग देऊ शकता. 3 कट 18 पाहिजे म्हणजे तुम्ही भाग देऊ शकता. तिथल्या तिथं भाग देऊ शकता. कधी देऊ शकता? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस झाली असेल. मी तुम्हाला इथल्या इथं सोडून दाखवलं, एवढं वाढवायची गरज नाही. पण काही विद्यार्थ्यांना कळणारच नाही. आता काही विद्यार्थी आहेत ज्यांना आता सुद्धा कळत नसेल. मित्रांनो, तुम्ही लेक्चर झाल्यानंतर परत लेक्चर बघायचं. 5 सेकंदामध्ये लेक्चर अपलोड होऊन जातं. नोट्स तुमच्याकडे आहे. नोट्स मध्ये हे सर्व उदाहरणं आहे. नोट्स नोट्स उघडायच्या आणि लेक्चर सुरू करायचं. बघायचं कशा प्रकारे मांडणी आहे. ठीक आहे. काही सोप्या पद्धतीमध्ये आपण सोडवलेलं आहे. कळालं ना? याचा ऑप्शन क्रमांक काय होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक याचं बी उत्तर होतं.
आणि तुम्हाला वाटत असेल की कठीण आहे तर मग ह्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर का दिले. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही. खरंच जबरदस्त अभ्यास तुमचा आहे. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास ठेवा. पुढील परीक्षेला अशाच प्रकारचे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न येतात, म्हणून चांगल्या प्रकारे उत्तर द्या. चांगल्या प्रकारचा तुमचा अभ्यास चालू आहे आणि तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. चला तर बघूयात महत्वाचा प्रश्न, आणि हा प्रश्न IMP आहे म्हणून सर्वांनी नीट नोट करायचा आहे. ठीक आहे, बघूयात कोणता पुढचा प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. प्रश्न नीट बघायचा आहे, ऑप्शन नीट बघायचं, त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल ते कमेंट बॉक्समध्ये पटापट द्यायचं. मित्रांनो प्रश्न मांडतोय, प्रश्न नीट मांडून घेतो. बघा प्रश्न काय दिलाय मित्रांनो. प्रश्न आहे की 3/7 गुणिला 9/5 गुणिला 35 वजा 3/2 अधिक 2/5 भागीला 2/5. थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे, थोडासा, जास्त कठीण नाही, थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे. ज्यांनी अभ्यास केला असेल, ज्यांना कळलं असेल की कशा प्रकारे याचं उत्तर काढलं जातं, त्यांनी प्रश्न नीट बघा, ऑप्शन नीट बघा आणि त्याचं योग्य उत्तर असेल त्याला पटापट क्लिक करा. ठीक आहे, ज्यांना कळत नसेल त्यांनी नीट समजून घ्या. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, नीट बघा. ठीक आहे, चला तर बघूयात कशा प्रकारे काढलं जातं याचं उत्तर. हे मांडणी आहे, मांडणी जसे जसे आपण खाली करू, फक्त भागाकाराचं चिन्ह आहे ते, म्हणून त्याला आपण गुणाकारामध्ये रूपांतर करू. ठीक आहे, बघा काय प्रश्न होता. 3/7 गुणिला 9/5 गुणिला हे 35 जसे तसे वजा 3/2 अधिक 2/5 आणि गुणाकार. गुणाकार काय केला माहिती नाही, तर भागाकाराचं चिन्ह म्हणून आपण इथं गुणाकार केलेला आहे, गुणिला 2/5. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता परत मांडणी करायची गरज नाही, आपण इथल्या इथं भाग देऊन देऊयात. ठीक आहे, कळालं ना तुम्हाला मित्रांनो. हे 5 वरती लिहायचे, हे 5 इथे भागाकाराचं चिन्ह म्हणून, आणि हे 2 खाली. इथपर्यंत कळालं. आता भाग द्या मित्रांनो. हे 5 कट झाले, 2 कट झाले. ठीक आहे, 5 कट झाले, 5 1 5 2 1 2. मग काय उरणार मित्रांनो, इकडे 1 1 उरणार वरती. ठीक आहे, इकडे 1 इथे 1. मग मित्रांनो काय परत मांडणी करावं लागेल आपल्याला. इथं सुद्धा भाग देऊन देऊयात आपण. परत मांडणी करून भाग देण्यापेक्षा इथल्या इथं पण एक भाग देऊन देऊयात. कसं, 5 1 5 7 5 35. इथं कळालं मित्रांनो. अजून कुठे भाग जातोय का बघा, अजून कुठे भाग जाणार नाही सध्या तरी. इथपर्यंत कळालं. परत आता मांडणी करून घेऊयात आपण. कशी मांडणी येणार आहे तुझी. 3/7 गुणिला हे 9 आणि इथे 1 आहे, म्हणून 9 दुने 9चा गुणाकार पण करून घ्यायचा का, तुम्ही सांगणार तर करून घेऊयात आपण. ठीक आहे, चला जाऊ द्या, बघूयात परत रिटर्न नवीन. ठीक आहे, इथं हे 9 परत गुणिला हे 7 वजा 3/2 अधिक इथे काही नसला म्हणजे सगळ्यांना भाग जरी केला असला तरी 1/1 येणारच, लक्षात ठेवायचं. 1/1. भरपूर वेळेस घाईघाईमध्ये आपण हे विसरून जातो, इथं भाग केला म्हणून हे विसरून जातो, तर हे विसरायचं नाही. ठीक आहे, इथं कळालं. हे भाग दिलेला आहे आपण. आता इथल्या इथं तुम्ही भाग देऊ शकता परत. कसा, 7 गेले 7 गेले. इथल्या इथं पण देऊ शकलो असतो आपण, पण तुम्हाला इथं इथल्या इथं कळालं नसतं म्हणून परत खाली मांडणी केली आपण. इथं 7 1 7 7 1 7. इथपर्यंत कळालं तुम्हाला. सोपी पद्धत आहे, नीट समजून घ्यायचं. आता काय उरलं मित्रांनो, 3 गुणिला 9. 9 त्रिक किंवा 3 नम किती होता, 27 होतात. नीट समजून घ्या. 3 नम 27. इथं गुणाकाराचं चिन्ह म्हणून गुणाकार करायचा. 3 नम 27. कळालं मित्रांनो. वजा 3 नम 27 झालं. परत वजा 3/2 अधिक 1/1. जेव्हा याच्या खाली काही नसतं, छेदक अंश स्थानाला संख्या असेल, छेदस्थानी काही नसतं, तेव्हा आपण नेहमी 1 घेत असतो. इथपर्यंत कळालं मित्रांनो. सोपी पद्धत आहे, नीट समजून घ्यायचं. इथं आलेलो आहेत आपण, इथं आलो आपण. आता काय करणार मित्रांनो, बेरीज वजाबाकी दिलेली आहे, यांचा लसावी करणार. कळालं इथपर्यंत. लसावी काय येणार, 2 आणि 1 चा लसावी काय येणार, एकाच्या पाड्यामध्ये 2 येतो आणि 2 2 1 2 येतो, म्हणून यांचा लसावी काय येणार मित्रांनो, 2 भागीला 1 च्या ठिकाणी 2 येण्याकरिता एकाला 2 ने गुणावं लागेल. ठीक आहे, म्हणून आपण 27 ला 2 ने गुणणार. वजाबाकी चिन्ह जसं तसं परत 2 च्या ठिकाणी 2 येण्याकरिता 1 ने गुणावं लागेल.
म्हणून 3 गुणिला 1 कळालं. इथे बेरजेचं चिन्ह परत आलं. 1च्या ठिकाणी 2 येण्याकरिता 1ला 2 ने गुणावं लागेल, म्हणून 1 गुणिला 2. ही स्टेप तुम्हाला कळाली. ही स्टेप वेगळी आहे, ही स्टेप वेगळी आहे आणि ही स्टेप वेगळी आहे. इथपर्यंत कळाला तुम्हाला. आता काही क्षणात तुम्ही भाग देऊ शकता परत. हा छेदस्थानी 2 जसे तसे लिहा. परत मित्रांनो 27 दुने 54. 54 आपण लिहिले. वजा चिन्ह आहे, वजा लिहिलं. 3 1 3. ठीक आहे, 3 1 3 लिहिले आपण. 3 1 3. परत मित्रांनो हे झालं 3 1 3. परत बेरीजचं चिन्ह आहे, परत इथे हे जाणार. काय जाणार मित्रांनो? वजा अधिक बे 1 बे. इथं तुम्हाला कळालं मित्रांनो. इथं आपण 2 लिहिले, इथं कळालं ना 3 1 3. इथं आपण पोहोचलेलो आहोत. त्यानंतर मित्रांनो याचं वजाबाकी करायची. इथून 54 मधून 3 वजा करा किंवा 3तून 2 वजा करा. किती होणार मित्रांनो? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, इथं आपण भागीला 2 लिहिणार. तसे 54 मधून 3 गेले, 54 मधून 3 गेले, किती उरला? 51. बरोबर. आणि 51 आणि 2 किती होता मित्रांनो? 51 आणि 2 53. हे 53 आपण इथे लिहिणार. उत्तर काय येणार मित्रांनो? 53/2 याचं योग्य उत्तर येणार आहे. किती? 53/2. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे. कळाला मित्रांनो कशा प्रकारे भाग दिला आपण? हे जसे तसे मांडणी आपण इथे केली. इथून आपण कळतंय का तुम्हाला? 5 7 म्हणजे 35ला आपण 5 ने भाग दिला तेव्हा इथे वरती 7 आले. त्यानंतर हे कट केलं. जसं जसं आपण इथं खाली उतरवलं, जेव्हा सर्व संख्या कट होते तेव्हा आपल्याला 1 लिहावाच लागतो. ठीक आहे, इथपर्यंत आपण पोहोचलात. त्यानंतर 27 कळालं ना तुम्हाला? त्या प्रकारे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि याचं योग्य उत्तर निघलेलं आहे. आणि व्हेरी गुड मित्रांनो, तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर दिले याच्यावाले. काय उत्तर निघल्याचं? 53/2. इथं वजाबाकी केली, त्यानंतर प्लस बेरीज केली. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं. पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघूयात. ठीक आहे, बघूयात पुढचा कोणता महत्वाचा प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा, त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. प्रश्न खूप सोपा वाटत आहे. प्रश्न खूप सोपा वाटतंय पण थोडा कन्फ्युजनचा प्रश्न म्हणून नीट समजून घ्यायचं. बघा प्रश्न मांडून घेऊ पटकन. प्रश्न काय आहे? 1/5 अधिक 1/5 गुणिला 1/5 गुणाकार झाला, परत वजा 1/5 भागीला 1/5 परत गुणिला 1/5. कळालं मित्रांनो? 1/5 अधिक 1/5 गुणिला 1/5 वजा 1/5 भागीला 1/5 परत गुणिला 1/5. इथपर्यंत तुम्हाला कळालं? नीट समजून घ्यायचं. याची मांडणी आहे, भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकारामध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, बघा कसं येईल? 1/5 अधिक 1/5 गुणिला 1/5 वजा 1/5. भागाकार आहे, इथं आपण गुणाकार करणार आहोत म्हणून 5/1. हा 5/1 तर आपण भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार घेतला म्हणून हे संख्या वरती जाईल, वरची संख्या खाली येईल, म्हणजेच त्याला व्यस्त म्हणतात. ठीक आहे, परत गुणिला 1/5. तुम्ही आता इथल्या इथं भाग देऊ शकता. कशा प्रकारे देऊ शकता नीट समजून घ्यायचं. हे 5 कट, हे 5 कट. इथपर्यंत कळालं तुम्हाला? 5 कट झाले, त्यानंतर ही संख्या जशी तशी खाली उतरणार. काय उरलं मित्रांनो? आता तुम्हाला इथं 1/1 घ्यायची गरज आहे का? नाही गरज आहे. का? कारण इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. जर वजाबाकी बेरीज काय असतं तर आपल्याला घ्यावं लागलं असतं. ठीक आहे, परत याला गुणाकार केला आपण, परत काय उरणार आहे? एवढ्यामध्ये काय उरणार मित्रांनो? 1/5. इथं वजाबाकी, इथं वजाबाकी आहे, यांचा गुणाकार करा. 5 गुणिला 5 25 भागीला 1. कळालं? 25/1. इथं हे आलं आपण. आता इथं बेरजेचं चिन्ह आहे, परत 1/5. इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे. कशा प्रकारे यांचा लसावी काढायचा आहे.
आता मला सांगा कोणत्या संख्येमध्ये 5 पण येतो आणि 25 पण येतो, कोणत्या पाड्यामध्ये? तर 25च्याच पाड्यामध्ये. म्हणजेच काय, यांचा लसावी काय येणार मित्रांनो? 25. इथं 25 लिहा, भागीला करा. 5 ला कितीने गुणल्यानंतर 25 येईल? तर 5 ला 5 ने गुणल्यानंतर 25 येईल. म्हणून हे एक जसे तसं गुणिला 5. इथं बेरीज चिन्ह आहे म्हणून अधिक एक आला. ठीक आहे, 25 एक 25 म्हणजे 25 ला एकाने एकच गुणाकार, 1 गुणिला 1. ठीक आहे, एकाला 1 ने गुणलं. परत वजा बाकी 5 ला कितीने गुणल्यानंतर 25 येईल? 5 ला 5 ने गुणल्यानंतर 25 येईल म्हणजे 1 गुणिला 5. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. ही वेगळी स्टेप झाली, ही वेगळी स्टेप झाली आणि ही वेगळी स्टेप झाली. कळालं? आता भागीला काय लिहायचं मित्रांनो? 25. परत 5 गुणिला 1 5. बेरीज 1 गुणिला 1 1. परत वजा बाकी 5 गुणिला 1 किती होणार? 5 गुणिला 1 5च होणार. आता यांची वजाबाकी आणि बेरीज करा. 5 आणि 1 किती होता मित्रांनो? 6. ठीक आहे, 5 आणि 1 हे होणार 6 आणि 6 वजा 5, 6तून 5 गेल्यानंतर किती होणार? परत 1 होणार. म्हणजेच 1/25. याचं योग्य उत्तर आलंय ऑप्शन क्रमांक डी, 1/25. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो. का उत्तर आलं तुमचं सर्वांचं? बघितलं ना, सुरुवातीचे उदाहरण किती मोठ्या स्टेप मध्ये सोडवले गेले आणि जसं जसं आपण पुढे पुढे गेलो तसं तसं स्टेप बाय स्टेप गायब होत गेल्या. कळालं ना? का कळालं? तुमची सुविजन होते धीरे धीरे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले आणि नवनवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा योग्य उत्तर दिले. का दिले मित्रांनो तुम्ही? कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायला मिळालं. बेसिक उदाहरणं सुद्धा दिले, ऍडव्हान्स लेवलला सुद्धा घेऊन गेलो. ऍडव्हान्स लेवल मधले सुद्धा बेसिक उदाहरणं दिले, नंतर ऍडव्हान्स लेवलचा कन्फ्युजनचा प्रश्न होता. इथे कन्फ्युजन आहे, इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्यामुळे योग्य उत्तर आलेले आहे तुमचे. खूप छान उत्तर दिले मित्रांनो. आणि मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका. या नोट्स आहे तुमच्याकडे मित्रांनो. या नोट्स आपल्या 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या जबरदस्त सर्व नोट्स बनवलेले आहे. कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही तुम्हाला, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. फक्त नोट्स मधून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही आहे यामध्ये. सर्व काही, कोणतंच पुस्तक घ्यायची गरज नाही, फक्त बेसिक ते ऍडव्हान्स अभ्यास करा. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताची नोट्स. जर तुम्ही गणिताची नोट्स घेतली तर कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही. सर्व गणितांच्या पुस्तकांचा अभ्यास करून नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स तयार केल्या आहे. नैसर्गिक भाषा, स्टेप बाय स्टेप, इतकं बारीकून बारीक माहिती सुद्धा दिली मित्रांनो. लक्षात ठेवायचं, कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही. तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातला सुद्धा अभ्यास केलाय आणि बाकीचे कित्येक पुस्तक आहे त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेला आहे. या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जबरदस्त नोट्स आहे. बेस्ट ऑफर सुद्धा चालू आहे. तुमच्या स्क्रीनवर येत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. सर मला नोट्स पाहिजे. काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातात, काही क्षणात. जवळपास तुमच्या बाजूला बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे सुद्धा या नोट्स आहे, पण तो तुम्हाला देणार नाही. का देणार नाही? कारण या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली आहे. तुम्ही सुद्धा कोणाला द्यायचं नाही. लक्षात ठेवायचं, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही नोट्स मध्ये असतं. तुम्हाला कोणताच प्रश्न अडणार नाही. मराठी व्याकरणच्या तर इतक्या जबरदस्त नोट्स आहे. सर्व मराठी व्याकरणचे पुस्तकं घेऊन त्यांचा अभ्यास करून 51 जणांच्या टीमने दिवस रात्र अभ्यास केला, दिवस रात्र मेहनत केली आणि त्याच्यातून या नोट्स तयार केला. आणि नैसर्गिक भाषेत नोट्स आहे. नैसर्गिक भाषेत कोणते पुस्तक घेऊ नका, नोट्स मधून अभ्यास करा. काही काही विद्यार्थी काय करतात, 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करतात, मोठे मोठे पुस्तक वाचतात आणि त्याच्यातून बाहेर नोट्स काढतात आणि 6व्या-7व्या वर्षी भरती होतात. पण एवढ्या सगळ्या मेहनत तुम्हाला काही क्षणात मिळणार आहे. जबरदस्त मेहनत केलेली आहे नोट्स बनवण्याकरिता आणि या सर्व नोट्स तुम्हाला काही क्षणात मिळून जातील मित्रांनो. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि या नोट्स तुम्हाला काही क्षणात पाठवले जातील. आणि जाणून घ्या मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. अगदी मोफत. यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. ती म्हणजे काय? हे बघा, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे. या चॅनलला तुम्हाला काय करायचं, फक्त सबस्क्राईब करायचं. जे लाल कलरचं बटन दिसतं त्या चॅनल लाल कलरच्या बटनाला क्लिक करा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि काही क्षणात तुम्हाला व्हॉट्सअपच्या एक स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण या टॉपिकवर प्लस
गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, जबरदस्त बेस्ट डिजिटल स्वरूपाची टेस्ट सिरीज आहे. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती. तिथे या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका मिळत आहे. चला तर मग भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.